जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच नवीन व्हिडिओ येत आहे, तो पण ब्लॉगचा। तर थोडा अभ्यासासोबतही थोडं एंटरटेनमेंट पाहिजे। तर आज आम्ही चाललो आहे दिल्ली येथे करोड बाग येथे। तर आदित्य, दिनेश आणि आम्ही करोड बागला चाललो आहे, पण बस भेटाना। परंतु आदित्य कसा पळत पळत चाललाय बसकडे आणि शेवटी त्यांनी बस पकडलीच। बस पकडल्यावर आम्ही तिघेही जाऊन बसमध्ये बसलो आणि बसमध्ये बसल्यावर बसमध्ये खूप एसी आणि थंडी वाजत होती। तर अशा पद्धतीने आदित्य आणि मी एका सीटावर बसलो आणि दिनेश दुसरीकडे बसला। तर आदित्य सुद्धा ब्लॉगर्स आहे, त्याचा सुद्धा आदित्य बालाजी म्हणून यूट्यूब चॅनल आहे। तर त्याला मी थोडं बोललो इंट्रोडक्शन करताना, तो काय बोलला की मी करणार नाही आणि दोघांनी हाय करून सोडून दिलं। तर आज आम्ही या गाडीमधून प्रवास करत आहे। प्रवास करताना मला बोलली की थोडं हरियाणामधील थोडं बाहेरचा निसर्ग सुद्धा आला पाहिजे व्हिडिओमध्ये। तर मग आपण बाहेरची गाडीमधून चालू गाडीमधून सुद्धा बाहेरची शूटिंग काढली। तर अशा पद्धतीने येथे संपूर्ण ज्या काही रिक्षा असणार आहेत त्या संपूर्ण इलेक्ट्रिक दिसून येत आहे, ही याची खासियत आहे। त्यानंतर आम्ही पोहोचलो मिलेनियम सिटी सेंटरला। तर आम्ही इलेक्ट्रिक सिटीने वर चाललेलो आहे आणि हे मी वर आलो त्या दोघांचा फोटो काढण्यासाठी, परंतु वर येईपर्यंत सगळं संपलं। तर अशा पद्धतीने हो बालाजी आणि दिनेश, बालाजी ब्लॉग बनवत आहे, तो कुठेही ब्लॉग बनवायला सुरुवात करतो। त्यानंतर आम्ही एंट्री केली मिलेनियम सिटी सेंटरमध्ये। दिनेश आणि बालाजी पुढे चालले आहेत, मी थोडे शूटिंगमुळे मागे राहिलो आणि दिनेश आणि बालाजीमध्ये डीप डिस्कशन चाललं आहे की पुढे जाऊन नक्की करायचं काय। तर करोड बागमध्ये काय आहे की कपडे घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहे सगळे। तर बालाजी चालला आहे, बालाजीचं तुम्ही जर आकार जर पाहिला तर एकदम मनुष्य आणि आकार आहे। तर आपण आलो आता मेट्रो सिटीमध्ये। तर मेट्रोमध्ये गेल्यानंतर आता आपण पाहूया। तर मिलेनियम सिटी सेंटर हे गुडगावमधील मेट्रो स्टेशन आहे, येलो लाईन लास्ट स्टेशन। तर दिनेशला बोललो की तिकीट काढताय, दिनेश तिकीट काढायला लागला। दिनेश म्हणला की माझ्याकडे ॲप आहे, आपण ॲपमधूनच तिकीट काढूया। तर ॲपमधून तिकीट काढलं। तर आज आम्ही या तिकीट काढून बाहेर आलो, पण आदित्यकडे कार्ड होतं। तर आदित्य काय बोलला की कार्ड करून मी येतो। तर कार्डचा त्याचा बॅलन्स संपला, त्यांनी पहिला बॅलन्स केला, परंतु त्याचं कार्ड काय स्कॅन होईना, म्हणून त्याला यायला टाईम झाला। तर तो कार्ड स्कॅन करून आला। अशा पद्धतीने बाहेर आल्यानंतर आम्ही आलो मेट्रोचा वाट पाहत बसलो, परंतु वाट पाहता क्षणी लगेच मेट्रो आली आणि त्यामध्ये संपूर्ण जण बसायच्या घाईमध्ये होती। मेट्रो थांबतात, सगळे डोअर ओपन होतात, सगळेजण कुत्र्यावानी त्या मेट्रोमध्ये बसण्यासाठी जात होते। परंतु जे काही गर्दी पाहता प्रत्येकजण आपापल्यासाठी सोयी सुविधेनुसार सीट्स पाहत होता, परंतु दिनेशला गेल्या गेल्या लगेच सीट भेटली, लगेच तो तिथे बसून घेतलं। परंतु बालाजी चालला पळत चालला, पण त्याला काही सीट भेटाना, त्याला सीट दिसूनही तो तिथे बसला नाही। शेवटी मी त्या सीटवर जाऊन बसलो, मलाही चांगल्या पद्धतीने सीट भेटलं बसायला शेवटपर्यंत, परंतु बालाजीला काही सीट भेटाना आणि बालाजीचं एवढं जाडी पाहून तर त्याला कोणी बसून पण देईना। तर अशा पद्धतीने तो तिथे बसला, परंतु तो एका मांडीवर बसला, त्याला तिथे जागा पुरायला। शेवटी तो तिथून उठून बाहेर गेला, दुसऱ्या डब्यामध्ये गेला, तिकडे जाऊन त्याला जागा भेटली, मला कॉल करून सांगितलं आणि शेवटी तिथे येऊन एका मुलीने त्याला उठवलं, बोलली लेडीज सीटावर तो बसलेला आहे। परत तो उठून माझ्यापाशी आला आणि बोलला की किती गर्दी आहे, उभं राहायला लागलं। त्याला बोललो माझ्या सीटावर बस, तर बोलला नको राहू दे। तर अशा पद्धतीने स्टेशन आलं, सगळी गर्दी कमी झाली आणि गर्दी कमी झाल्यानंतर परत त्याचा डोअर क्लोज होऊन आम्ही राजीव चौकमधून ट्रेन बदलून आम्ही कुठे गेलो तर करोड बाग या ठिकाणी गेलो। तर करोड बाग या ठिकाणी गेल्यानंतर तिथून आम्ही उतरलो आणि पुन्हा एकदा इलेक्ट्रिक सिटीने एक्झिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु एक्झिट करण्यासाठी त्या इलेक्ट्रिक सिटीवर एवढी पब्लिक होते आणि त्यानंतर आम्ही आता मार्केटमध्ये शेवटी एंट्री केलीच। तर मार्केटमध्ये एंट्री केल्या हे मार्केटची जी काही एंट्री आहे, तर ती जी काही करोड बागचं मेट्रो स्टेशन आहे त्याच्या गेट नंबर 1 वरून तुम्ही जर एक्झिट केला तर तुम्हाला तिथं लगेच खाली जेथे दृष्टी IASचा कोचिंग क्लासेस आहे, तर त्याच्या खाली गेट नंबर 1 पासून लगेच मार्केट सुरुवात होते। तर अतिशय चांगल्या क्वालिटीचे शर्ट आपल्याला सगळ्यात स्वस्तामध्ये भेटत आहे। तर या मार्केटची खासियत काय आहे ती आपण शेवटच्या व्हिडिओच्या शेवटला पाहणार आहोत। तर येथे शर्ट पाहण्यासाठी आम्ही सुरुवात केली, परंतु शर्ट हे 250-300 पासून सुरुवात झालेली होती, 150 पर्यंत, 100 रुपयाला सुद्धा शर्ट्स काय काय होते, पॅन्ट सुद्धा 200-300 रुपयाला होते। जे काय आदिदासचे शर्ट होते तर ते बॉईजसाठी 300 रुपयापासून जे जॅकेट आहेत ते जॅकेटाला सुरुवात आहे। त्यानंतर जे काही पॅन्ट असणार आहे, शर्ट आहे 250 रुपयाला। अशा पद्धतीने असे रेट ह्या करोड बागेमध्ये या मुलांसाठी सगळ्यात स्वस्त मार्केट म्हणून ओळखलं जाते। तर ह्या मार्केटमध्ये आम्ही एंट्री केल्यावर आम्हाला सगळे आकर्षित करून टाकलं की जे रेट होते तर ते एकदम अतिशय कम्फर्टेबल रेट होते। तर काही 100 रुपयाला पॅन्ट्स होत्या, काही 200-250 रुपयापासून पॅन्ट्स होत्या। हे पाहता पाहता आम्ही पुढे गेलो। पुढे गेल्यानंतर तिथे
मेन्स जे काही शर्ट्स आहेत तर ते 200-250 रुपयाला दिसायला लागले. 300 रुपयाला काही शर्ट्स होते आणि शर्टची क्वालिटी अतिशय चांगली होती. तर काही प्रत्येक दुकानामध्ये सेल लागलेले होते. सेल पाहून काय घेऊ नये हेच समजत नव्हतं. तर 200-250 रुपये हे काय सफिशियंट आहे. आपण नाश्ता करायला जरी गेलो तरी 200-250ला भेटतं. आणि शेवटी आम्ही पुढे येता एका याच्या चप्पलीच्या दुकानामध्ये गेलो. 350 रुपये. ह्या मार्केटमध्ये कुठलीही चप्पल घ्या 350 रुपये रेट जो आहे तो फिक्सच असतो. तर जो रेट आहे तर आम्ही एका गल्लीमध्ये गेलो. गल्लीमध्ये त्याच मार्केटमध्ये गल्ली आहे तिथे जाऊन टी शर्ट खरेदी केले. नाईट पॅन्ट पाहिली. नाईट पॅन्ट 200 रुपये 250 रुपये आणि टी शर्टसुद्धा 250ला होते. थोडी बार्गेनिंग करून आम्ही ते शर्ट घेतले. त्यानंतर पुढे आलो तर पुढे आम्ही एका घड्याळाच्या दुकानामध्ये गेलो. कबीर म्हणून एक शॉप आहे. तर ते अतिशय चांगल्या पद्धतीचे घड्याळ आम्हाला 100 रुपये 200 रुपये आणि अतिशय एकदम प्रोफेशनल दिसणारी घड्याळ 100 रुपयाला भेटत होती. परंतु ते कधी बंद पडतील याची गॅरंटी नव्हती. नो गॅरंटी नो वॉरंटी. तर 100-200 रुपयाला तुम्हाला अट्रॅक्टिव्हनेससाठी घड्याळ घ्यायची असेल तर 100 रुपयाला चांगले क्वालिटीचे घड्याळ भेटतात. त्यानंतर ऑप्टिकल सुद्धा चांगले होते. त्याच्यानंतर आम्ही आलो बॅगच्या मार्केटमध्ये. दिनेश बोलला मनालीला ट्रिपला जायचंय मग काय बॅग घ्यायला पाहिजे. तर बॅग घ्यायला पाहिजे मग काय आलो बॅगच्या दुकानामध्ये. परंतु बॅग ह्या खूपच महाग होत्या. त्यानंतर आम्ही मोबाईल शॉपीमध्ये आलो. मोबाईल शॉपीमध्ये कवर घेतला. तर कवर घेताना पाहिलं तर कवर माझ्या मोबाईलला 11R चा मोबाईल आहे. मी मला कवर खरेदी केला. खूपच मोठ्या पद्धतीने मार्केट होतं. कैसे आप सर करोल बाग के बारे में बताइए. हाँ हाँ बाहर निकलेंगे हाँ बाहर अजमल खान रोड आता है. हाँ जी जो करोल बाग का अजमल खान पूरे ऑल इंडिया क्या पूरे वर्ल्ड में फेमस है. हाँ जी इंडिया का नंबर 1 मार्केट है करोल बाग अजमल खान. हाँ जी क्लॉथ मार्केट, मोबाइल मार्केट, शूज मार्केट होलसेल. हाँ और नियर में क्लॉथ का होलसेल मार्केट टैंक रोड. हाँ जी और इसके साथ स्पीकर मार्केट नई वालन बिल्कुल करीब में. बहुत अच्छा लगा. आपके बारे में क्या है, आपके पास क्या बेच रहे हैं आप? आप बताइए. कितना साल से बेच रहे हैं आप? 30 साल से बेच रहे हैं. नमस्कार सर जी. हाय हेलो नमस्कार सर जी. आप भी इधर ही करूँगा. स्वेटर्स बेच रहे हैं सिर्फ मात्र 200 रुपये में. लड़कियों का क्या? సిర్ఫ్ 200 రూపీస్. గర్ల్స్ మీ అందరి కోసమే ఎవరైనా మా సిస్టర్స్ మన యూట్యూబ్ ఛానల్ చూస్తున్నారు వాళ్ళందరి కోసం 200 రూపీస్లో స్వెటర్స్ అయితే తీస్తున్నారు. अच्छा लगा सर जी. नाइस. ये बाहर कितना का बेचता है? बाहर शॉप में लेंगे तो 7,000-8,000 का स्वेटर आराम से ब्रांड का स्वेटर सोफा लोकल स्वेटर. हमारे पास असॉर्टमेंट का माल होता है इसलिए हमको 100 का देते हैं. ठीक है. थैंक यू सर जी. ये सब बाहर के डिजाइन है, इम्पोर्टेड है. हाँ जी ये चाइना से आता है. हाँ और ये कम से कम 1,000 रुपए वाला इधर हमारे पास ओनली 600 है. हाँ जी 600 में सेल करके बेचते. थैंक यू सर जी. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण आपला पहिलाच ब्लॉग होता. काही बोलताना काही चुकला असेल तर माफ करा. आणि आपण नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया. तर थोड्या अभ्यासासोबत थोडं एंटरटेनमेंट देखील पाहिजे. त्याशिवाय जीवनाला मजा नाही. तर आज आपल्या चॅनलवर नवीन प्लेलिस्टमध्ये आपण ब्लॉगचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. ही आमची टीम दिनेश मधला आदित्य आणि मी. आम्ही तिघही खूप एन्जॉय करत आहे. आम्ही सध्या मास्टरला जीडी गोयंका युनिव्हर्सिटी हरियाणा येथे आयसर अक्रेडिटेड युनिव्हर्सिटी आहे तिथे आता आम्ही MSc ॲग्रोनॉमी. मी MSc ॲग्रोनॉमी, आदित्य MSc ॲग्रोनॉमी आणि दिनेश MSc जेनेटिक्सला आहे.